चला पुन्हा एकदा सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं आपण सहर्ष स्वागत करूया। जे जे मला पाहतात ऐकतात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। विश ऑल द बेस्ट बोथ टीम। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। दोन मोठ्या संघामध्ये एक मोठं बॅटल, एका बाजूला गावठाण संघ, एका बाजूला देवत यांच्यामध्ये एक चांगली चुरशीची लढत ही बघायला मिळेल। परंतु प्रेक्षक आता हेच बॅटल बघण्यासाठी सगळ्यात अधिक जास्त आतुर आहेत, कारण महाराष्ट्राचे दोन सुपरस्टार खेळाडू, दोन यंगस्टर्स एकमेकांसमोर सज्ज झालेत। एका बाजूला स्ट्रायकर एंडकडे करण मडवी, तर बॉलिंग ट्रॅकर मयूर वाघमारे। पहिला बॉल, पहिल्याच बॉलला खूप चांगल्या पद्धतीने टोलालाय करण, अगदी पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पलीकडे रन मिळती 4 चौकार। मयूरवर हल्ला चढवत असताना चौकाराने सुरुवात केली करण मडवी। दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर अनेक वेळा आलेत, परंतु आता हे बॅटल अस्तित्वाचा शेवटी प्रश्न येईल या मॅच मध्ये। स्लो रन केला, अगदी फार दूर क्षेत्ररक्षणापासून हा चेंडू 1 रन कंप्लीट झाले दुसरीसाठी। आत्ताचा जो थ्रो आला तो मैदानात सगळ्यात मोठा हे आहे, तिकडून थ्रो करणं तेवढं चॅलेंजिंग। 2 रन या बॉलवर पूर्ण झाले, चांगली सुरुवात करतायत। या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक खेळण्याचा मान मिळवला टीम गावठाणकडून करण मडवीनं मागील मॅच मध्ये। हा शॉट अँड पूल आहे, हा फेवरेट स्ट्रोक आहे। त्या एरियामध्ये आतापर्यंत करणनं जवळपास 4 षटकार ठोकले असतील अगदी, आणि खूप जबरदस्त हा फटका त्याचा राहिलाय। 1 more 6, 12 धावा सध्या फलकावर नोंदवताना आपण बघू शकता। सुरुवात चांगली झाली मैदानामध्ये, हे बॅटल मोठं राहत असतं सातत्याने, कारण 2 स्टारकास्ट खेळाडू एकमेकांविरुद्ध। काय करेल मयूर त्याच्या गोलंदाजीतून, परफ्यूम डिलिव्हरी, थोडं आता जम्प केला चेंडू टप्पा पडल्यानंतर। डॉट बॉलची ती सांगता होत असताना आपण बघू शकता। चांगला बॉल बघायला मिळाला, फिल्डिंग मध्ये बदल वारंवार केले जातात मयूरकडून, कारण पॉवर प्ले आणि अशा परिस्थितीत थोडं टेन्शन असतं गोलंदाजाला की कोणत्या एरियामध्ये एक्झॅक्टली फिल्डर प्रोव्हाइड करायचे आणि पुरवायचे, परंतु 2च खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या बाहेर राहणार आहेत। यावेळी स्विंग बॉलिंग, थोडस ऑफ ब्रेक, मयूर देखील शक्ती नाही तर आता युक्ती प्रदर्शन करत असताना पहिल्या 2 बॉल गणित, अगदी पहिल्या 3 बॉल मध्ये 2 बॉलवर आक्रमण झालं, 1 चौकार, 1 षटकार, 1 डबल आतापर्यंत आली। परंतु तदनंतर मयूरने देखील त्याचा युक्तिवाद लढत असताना लगातार 2 डॉट बॉल फेकलेत। इम्पॉर्टंट लढत आहे अखेरचा बॉल, अगदी फटका हा देखील तेवढा सुंदर बघायला मिळाला। पार्लर बॉल चालला सीमारेषा पलीकडे, 6 धावन करता हा फ्लायटेड स्ट्रोक होता आणि 2 षटकार, 1 चौकार ओव्हर मध्ये आले। नामांची लय लुटवत असताना करण मडवीची जादुई गोलंदाजी जरूर मैदानामध्ये चालली आणि धावसंख्या जादुई फलंदाजी जरूर मैदानामध्ये चालली, आणि इथे पॉवर प्ले मध्ये रन त्याने कुठले टोटल 18 रन। चला प्ले फास्ट प्लीज, थोडस वेगवान खेळ करा। सूर्यास्ताला चालला, अजून 1 मॅच आपली मैदानात बॅलन्स आहे, ती देखील आपल्याला कव्हर करायची आहे। द्वितीय षटकामध्ये सागर पाटील हा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालाय। रन फलकावर धावा आहेत, टोटल 18 धावा। बघायची लढत कशी राहील आणि हे बॅटर कुठपर्यंत रंगेल, परंतु टार्गेटवर बरंच काही अवलंबून राहणार आहे। अंकुशसाठी हा चेंडू सहज आणि सोप्या पद्धतीने फक्त ढकललाय, पुश करो खुश रहो अशी परिस्थिती, आणि बॉल चाललाय सीमा पार चौकार। संघ पुढे चाललाय, धावसंख्येचा फलक 22-22 ऑन बोर्ड वर सध्या। वेलकम फॉर स्वागत झाले सागरचं। सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला, स्वतः अंकुश देखील संभ्रमात आहे की एक्झॅक्टली काय घडलं माझ्या सोबत।
सिंगल साठी जायचं होतं, स्ट्राईक रोटेशन करायची होती. आज काही प्रयत्न मागील बॉलवर, परंतु चेंडूने देखील ऐन वेळेवर चकमा दिला. यश देखील आपला रंग दाखवत असताना धावसंख्येचा फलक ऑन बोर्ड वर बघतो आपण. सध्या 22 वर चांगलं आणि सुस्थितीमध्ये 7 बॉल मध्ये 22 येणं 8 बॉल मध्ये. हो, इथे मात्र फक्त दिशा दिली आहे. जबरदस्त फटकेबाजी यावेळेस युक्तीचा प्रयोग करतोय मैदानामध्ये फलंदाज अंकुश टकले. उत्तम दर्जाची कामगिरी आणि धावसंख्येचं फलक टोटल 26 वर संघ जाऊन थांबलाय. गुणवत्ता तर ठासून ठासून भरलेली दिसते. 2 चौकार लागवलेत पहिल्या लेट कॅट आणि यानंतर आता थोडस पुढे सरकावून खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट जायचं होतं, परंतु स्पीड जनरेट केलं यावेळी सागरनं. डॉट बॉलची ते सांगता झाले. 26 धावांवर सध्या संघ थांबलाय. लोअर फुलटॉस बॉल फक्त ढकलल्या लॉंगांकडे चेंडू चालल्या. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन बनले. क्विक थ्रो. (27) ऑन बोर्ड वर झळकले. आतापर्यंतचा धावसंख्येचा प्रवास आणि त्याचा वेग हा चांगला आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अंतिम चेंडू या षटकातील करणसाठी स्विच हिटचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिटची संधी, परंतु ते झालं नाहीये. रन कंप्लीट झाली. ते ओव्हर एंड झाल्याचा इशारा पंचाने आम्हाला दिला आणि 2 षटकं पाहता पाहता संपली. ऑन बोर्ड वर धावा लागले ते 28 रन. सध्याचं करंट रन रेट 14.00. 28 धावा ऑन बोर्ड वर बघायला मिळतात. शेवटचं स्लॉग वर. मयूर प्लीज वेळ घेऊ नका. आता अजून एक मॅच आपल्याला घ्यायची आणि तुमच्या दोघांपैकी एक टीम पुढे असेल. आतापर्यंतचा प्रवास टीम किरवलीचा खूप चांगला राहिला. काल वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना या स्पर्धेमध्ये मिळाली आणि आज त्या ट्रम्प कार्ड आतापर्यंत बनलेत. शुभम बॉलिंग ट्रॅकवर आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित मैदानामध्ये खेळ करतोय. करण मडवीन आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. वैयक्तिक 16 वर तो घेतो. वैयक्तिक 18 धावा त्याच्यात बघायला मिळतात. डबल एम. स्विचेस साठी हा फटका चांगला बॉल चालला. सीवर शप्पल इकडे 1/4 चौकार इथे मिळेल का? बॅटिंग करतोय आज 2 लेफ्ट हँडेड. दोघांकडे 2 विध्वंस खेळाडू आहेत. एका बाजूला करण मडवी तर एका बाजूला सागर. धावा झालेत ऑन बोर्ड वर टोटल 32 धावा. शुभम गोलंदाजी करत असताना करण मडवी सारखा एक आक्रमक फलंदाज समोर आहे, परंतु आपण आपली स्टेबिलिटी कधीच गमवायची नसते आणि हा खेळाडू वृत्ती दाखवली अगदी करण मडवीनं. पंचांचं बोट आकाशामध्ये जाण्या अगोदर त्याने स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणून तर करण मडवीचं नाव टेनिसच्या विश्वामध्ये आज एवढं मोठं आहे. ज्या खेळाडूंना तुम्हाला खेळाडू म्हणून ओळख दिली, ज्या खेळाडूंना तुम्हाला मोठं बनवलं, त्या खेळापती प्रति तुमची आदर भावना आणि सन्मान त्या खेळाचा तुम्ही केला पाहिजे. हे करणं त्याची स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना अगदी स्वतःला त्याने पेश केलं इतरांसमोर. धावसंख्या फलकावर धावा आहे त्या टोटल 32 रन आतापर्यंत बघतो आणि पहिली विकेट करण मडवी त्याचं काम करून मैदानातून आलाय. शुभमने फायनली ती विकेट घेतली. जे काम जमलं नाही मयूरला, जे काम जमलं नाही सागरला, ते काम शुभमने पार पाडलंय. पण या क्रिकेट या खेळामध्ये स्वतःमध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. ही तुमची वैयक्तिक
मनोभावना पाहिजे, म्हणून तर क्रिकेटच्या खेळामध्ये थोडासा ओव्हर थ्रो गरज नव्हती या थ्रोची. डेंजर एंडकडे अंकुश आणि होय पोहोचू शकला नाहीये खेळाडू, फायनली बाद झालाय. धावा झालेत बोर्डवर, ही 1 रन मिळेल. दुसरीच्या प्रयत्नात अंकुश पास झालेत आणि 33वा फलकावर जवळ. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चाललाय अजय मडवी इन ॲट नंबर 4. आकाश टकले या टीमचे बॅकबॉन, या टीमचे सगळ्यात महत्वाचे खेळाडू. हो सरळ या फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. मयूर आहे, चूक झाले मयूर कडून. अति काही संकटात नाही. साईराजने देखील थोडा इझी घेतला बॅकअप. तर असं वाटलं होतं की सहसा चेंडू कलेक्ट होईल, परंतु या रन मिळाले 4. मयूर कडून चूक झाली आहे. 4च्या मदतीने संघ पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागले 37-37. 37 ऑन बोर्ड वर आकाश टकले. पायांचा वेध घेत असताना स्लोअर वन वापरला. शुभम देखील युक्ती बरंच काही शिकलाय शुभम मागील 2-3 वर्षामध्ये. कुठे स्लोअर वन करायचं, कुठे स्विंग करायचं, कुठे वेगवान चेंडू वापरायचं, चांगला अनुभव त्याने हळूहळू स्वतःमध्ये ज्ञान केलंय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्या स्वतःहून शिकाव्या लागतात. स्पेशली ग्रामीण क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला कोच नसतात, त्यामुळे या गोष्टी आपण स्वतःमध्ये आत्मसात कराव्या लागतात. हा ब्लाइंड स्ट्रोक होता. आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी केली शुभमनं. या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या. चला तो एक मिसफील्ड होता, परंतु त्या धावा फायदेशीर ठरते. पहिला खेळाचा डाव इथे मैदानामध्ये संपला आणि पहिल्या डावामध्ये टीम गावठाणं एकत्रित केले 37 धावा आणि 38 धावांचा टार्गेट दिलाय टीम देवतला. चला प्लीज गावठाण आपण क्विक फिल्डिंग लावून घ्या. लगेच फलंदाज मैदानामध्ये येतील. 38 धावांचं आव्हान आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जवळपास 12.66. जवळपास 13चं रिक्वायर्ड रन रेट टीम देवतला. चला मॅच स्टार्ट करूया प्लीज. लगेच एक सामना अजूनही बॅलन्स आहे. मयूर चला या इनिंग्स मध्ये प्लीज. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. उद्या मेगा फिनाले एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळायचे. पहिली मॅच असेल गव्हाण आणि कोलिकोपर. तर उद्या ही पहिली मॅच, तर त्यामुळे दोन्ही टीम 9:15 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:30 वाजता बॉल मैदानामध्ये पडेल. जाऊया मैदानामध्ये.
पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न मयूर ऑन स्ट्राइक होता आणि ते बॉल सारे सीमेरेषेच्या दिशेने एक रन इथे पूर्ण करत असताना बॉलिंग ट्रॅकवर भूषणला इथे प्राचारण करण्यात आलंय टीप गावठाणकडून सेकंड इनिंग कडे आता सागर पाटील बघायला मिळालेली जोडी या टीम कडून गेले कित्येक वर्ष सांगा खेळ करत आले जशी आपण गावठाण संघाकडून करण मडवी त्यासोबत अंकुशला आपण बघितलं तसं देवत कडून बघितलं तर आपण मयूर आणि सागर सांगा खेळ बऱ्याच टुर्नामेंट मध्ये करत आले 13 रन पर ओव्हर मध्ये कमीत कमी बनवायचे या मैदानावर मला वाटत नाही की 13 रन करणं जर तुम्ही शांत डोक्याने खेळत इतकं अवघड आहे हा बॉल अवैध चुकीचा ठिकाणी आणि चुकीचा फटका सागर पाटीलचा करण मडवी चूक करणार नाही आणि सुंदर एक मोठी विकेट इथे सागर पाटील महत्वाच्या सामन्यामध्ये फेकतो आपली विकेट स्वस्तामध्ये फलंदाज बाद शुभम पाटीलला मैदानामध्ये जावं लागेल अति घाई संकटात नाही मयूरने ज्या पद्धतीने पहिला बॉल फेस केला होता तसा सागरलाही करता आला असता परंतु क्रिकेटमध्ये जर तर असतं नसतं या गोष्टीला स्थान नाही एकदा तुम्ही तुमच्या फॉर्मॅलिटी मध्ये चुकलात तर तुम्हाला त्याची शिक्षा तुमच्या संपूर्ण संघाला मिळते प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा येताना त्यामध्ये स्पेशली तुमचा मुख्य फलंदाज सागर मैदानामध्ये राहणं गरजेचं होतं परंतु आता या गोष्टी विसरून जाव्या लागतील पुढचा बी प्लॅन हाती घ्यावा लागेल कारण ए प्लॅन मध्ये हेच असेल डेफिनेटली की सागर पाटील रन करेल आणि तो प्लॅन आता फेल झाला देवच्या दृष्टिकोनातून त्यामुळे आता शुभम आणि मयूर यांच्यावर त्या जबाबदाऱ्या गोलंदाज भूषणला जे करायचं होतं ते त्यांनी केलं इम्पॉर्टंट विकेट टीमला दिली आणि संघातील मी म्हणेन प्रवासामध्ये 30% वाटा वेजामध्ये त्यांनी या विकेटने उचलून दिलाय परंतु आता शुभम हा फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला बॉलचा एक्स्ट्रा कव्हरला 3 फील्डर बॉलच्या पाठीमागे एक रन कंप्लीट दुसरी ही कंप्लीट केली जाईल गुड रनिंग मिडून द विकेट थोडासा लेझी थ्रो तिसरी धाव देवस संघाला धावा सोडणं जमतं मैदानामध्ये कारण या संघाच्या नावावर 5 धावा सकाळच्या सत्रामध्ये एकाच बॉलवर धावून काढण्याचा विक्रम या संघाने केला या 3 धावा आले संघ चाललाय 4 वर 3 चेंडूचा खेळ संपला एक विकेट गमावली मयूर माहिती आहे शेवटच्या बॉल पर्यंत आपली विकेट मैदानात ठेवावी लागेल आणि त्यासोबत शुभमची साथ भूषणच्या गोलंदाजी मैदानामध्ये चालणं तेवढंच महत्वाचं असेल पॉवर प्ले मध्ये जेवढा रन कमी खर्च करेल टीम गावठाण तेवढं त्यांना पुढे जाऊन सोपं जाईल त्यामुळे दोन्ही संघ किती तयारी दाखवतायत हा फटका चांगला मयूर वाघमारे हा फटका त्याला खेळणं आवडतो लेंथन लाईन मधील बॉल फक्त दिशा दिली आणि वापरलाय तंत्र बॉल चाललाय सीमा पार चौकार धावसंख्येचा फलक 8 वर जाऊन थांबलाय मयूर वाघमारे ओपन टुर्नामेंट मला आता प्रॉपरली आठवत नाहीये परंतु तोच त्याचा रिव्हर्स षटकार अजूनही आठवत असं प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती या संघाची दोधारी तलवार आहे परंतु बघायचं कुठपर्यंत मैदानामध्ये साथ देईल पहिला स्कोरिंग शॉट मयूर वाघमारे मयूर देवीदास वाघमारे पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये खेळायचं होतं परंतु गोलंदाजाने देखील युक्ती प्रदर्शन केलं भूषण ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला आणि चकमा दिलाय मयूरला 8 वर सध्या संघ थांबलाय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे डेंजर एंड कडे शुभम होते परंतु सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये येत असताना पहिले षटक अतिशय सुंदर हाताळलं भूषणनं आणि धाबा रोखण्यामध्ये मोठे योगदान त्याचं जरूर दिलंय एका षटकाच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागल्यात 8 विजयासाठी करायचे टोटल 38 रन म्हणजे येणारे 12 चेंडू आणि गरज अजून 30 धावांची पहिल्या षटकामध्ये रिक्वायर रन रेट ते होतं 13चं आणि आता येऊन ते थांबले 15 वर पर ओव्हर मध्ये चला प्लीज फास्ट केला वेळ घेऊ नका टीम गावठाण आपण कारण दोघांमधून पुढे एक मॅच खेळायचे असं होऊ नये तुम्ही आता
वेळ खर्च करायला आणि पुढे जाऊन तुम्हाला वेळच राहणार नाही. करण मडवी आलाय फॉलोइंग ट्रॅक वर. आरपीएल मध्ये करण मडवीचा आर्यन 11 आर्यन ग्रुप हा चिरले संघ तिथे देखील टॉप 60 मध्ये टीमने क्वालिफाय केला. करणचं मोठं योगदान होतं त्यामध्ये. प्रार करायचं होतं शुभमला आक्रमण साठी जायचं होतं परंतु करण देखील तेवढा शातीर माहिती आता हवेमध्ये आर्द्रता आली आहे. सूर्य जवळपास असतानाच आले आणि अशा परिस्थितीत तो स्लोअर वनी करतोय. बोर्डवर धावा लागलेत 9. 9 रन ऑन बोर्ड. करण प्लीज जास्त वेळ घेऊ नका करण. या मॅच मध्ये विजयाचा दुवा बनावा लागेल मयूर वाघमारेला. पहिल्या ओव्हर मध्ये भूषणच खूप चांगली कामगिरी निभावली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला कळवलाय. टोटली आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप हा बॉल निघून गेलाय. अतिरिक्त रन दुहेरी अंकामध्ये संघ पदार्पण करतोय. बोर्डवर धावा लागलेत आता 10 धावा. 11 बॉल 28 पाहिजे होत्या. गॅप शोधायची होती परंतु ती शोधता आली नाहीये मयूरला. अगदी एकच रन इथे मिळेल. सिंगल आल्या डबल आल्या काय फरक पडणार नाहीये गावठाणला परंतु षटकार चौकार. दहा बॉल अजून टीम कडे शिल्लक आहेत. भरपूर काही इथून करता येईल. शुभमने आक्रमण केलं फटका गॅप मध्ये पोहोचू शकत नाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. बॉल चालला सी मारेच्या पलीकडे 4 रन चौकार. धावा झाले बोर्डवर धावा लागले. टोटल 15 धावा. देवत क्रिकेट संघाचा एक जुने आणि जाणकारी खेळाडू यशवंतदादा वाघमारे यांचे ते शुभंगवान आपलं हार्दिक स्वागत. बोर्डवर धावा आहेत आतापर्यंत 15. चांगला फटका बघायला मिळालाय. हाही फटका सजवला परंतु उंच फार लांबी अर्धवट राहिली. झेल तिथे कॅरी केला जाईल. शुभमच्या खेळीचा अंत झालाय. मयूर तेच सांगतायत की ऑफ साइडला तुम्हाला बाउन्सर अटेम्प्ट केला होता. हा लेग साइडला बॉल जाणारच नाही. यासाठी तुम्हाला कव्हरच्या वरून खेळणं गरजेचं होतं. चुकीचा फटका निवडला. आता भूषण मैदानामध्ये चालले. या स्पर्धेमध्ये देवत संघ जर असेल तर त्याचं पहिलं कारण भूषणचा तो अंतिम बॉलवर आलेला षटकार. दुसरं कारण तो रनिंग झेल जो पकडला होता ऋतिकनं तो. दोन कारण महत्वाची होती मागील मॅच मध्ये. पंधरा धावा सध्या फलकार बघायला मिळते. थोडी अडचणी जरूर आहेत. जेव्हा संघर्षाला आपण सुरुवात करतो होय 8 बॉल 23 मॅच अजून येऊन 8 बॉल 23 इथून मॅच बनेल हे माहिती गावठणला देखील आणि देवतला देखील. मॅच इतक्या लवकर सोडता येणार नाही. गुडघ्याचा वापर केला फसवलं करण. टोटली बॉल आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला आणि फलंदाजाला दाखवलं की हा कदाचित फुलटॉस बॉल परंतु करताना लोअर फुलटॉस केला. म्हणून कधी कधी म्हणतो ना आपण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी परिस्थिती मैदानामध्ये. भूषण साठी लेग साइडला खेळासाठी गेले आणि हाही बॉल करण मडवीचे षटक. कधी कधी मला आश्चर्य पडतो कधी एखाद्या माणसानं प्रत्येक टीम मध्ये किती भूमिका निभावायच्या. बॅटिंगची जबाबदारी येते तेव्हा करण मडवी सक्षम असतो. गोलंदाजीची जबाबदारी येते तेव्हाही करण मडवी सक्षम असतो. प्रत्येक भूमिकेमध्ये करण मडवीचं नाव हे पहिलं असतं.
रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आणि ती निभावणे या खेळाडूला चांगलं जमत आलंय. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे अजूनही 23. स्क्रीनवर सनसेट सूर्य पूर्ण अस्ताला चाललाय. अजून एक मॅच आपली बाकी आहे. आकाश टकले बॉलिंग ट्रॅक वर आले. मयूर मैदानामध्ये आहेत. 23 पाहिजेत. प्रत्येक बॉलवर मयूरला प्रहार करावा लागेल या डाऊट नाही. मयूर स्वतःकडे स्ट्राईक टेबल लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या वरून बॉल निघून गेला. चांगला चेंडू आकाश टकले एम करत होते एस्टर्नवर, परंतु अपेक्षापेक्षा जास्त बाउन्स मिळाला. 5 बॉल आणि 23 पाहिजे. बॅटिंग मध्ये थोडी तफावत झाली. स्लो रन केला मयूर वाघमारे. या स्पर्धेचा सगळ्यात मोठा षटकार इथे जरूर बघायला मिळेल. मॅच ऑन ठेवली अजूनही मयूरनं या षटकारानं. जेव्हा एखादा फटका येतो तेव्हा नेहमी फलंदाजांची अपेक्षा वाढते, एनर्जी लेवल वाढते आणि पुन्हा एकदा आशा पल्लवित होते आणि ती आशा आता पल्लवित झाली मैदानामध्ये. म्हणून तर म्हणतात की न खचता न थकता संघर्ष करणाऱ्या पुढे कधी कधी नशीबी झुकतं आणि नशिबाला झुकवायचं असेल तर कष्टाने तुम्ही कष्टाची पराकष्ट करत असताना मैदानामध्ये घाम गाळून तुम्हाला मेहनत करायची असते. पुन्हा एकदा त्या दिशेने जायचं होतं, परंतु पंचांनी चेंडू पाहिला. लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या वरून बॉल गेले. पुन्हा एकदा डॉट बॉल. चेंडू आणि धावामध्ये अंतर आता राहिलं 3 बॉल आणि 17 रन पाहिजेत. आकाश सखे अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे. त्यांना माहिती आहे 1 बॉल चांगला रिलीज करायचा आहे. मयूरला हाही बॉल पाठवलाय. ऑलमोस्ट प्रयत्न तिथे भरपूर झाले. बॉल हाताला ब्रश केला, परंतु षटकार तिथे रोखता आला नाही. रन मिळतील 6 षटकार. 2 बॉल 11 ही मॅच येऊन थांबले. टीम देवाचा असं वाटत असेल की कदाचित सुरुवातीपासून हे फटके आले असते तर चित्र थोडं वेगळं असतं, परंतु वेळ गेले नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेग योग्य वेळ असते. प्रेशर जरूर आहे आकाश टकलेंवर, प्रेशर जरूर आहे मयूर वाघमारेवर, परंतु 2 बॉल मध्ये 11 बनू शकतात. मयूरने आता याच्या अगोदर ही गोष्ट केली आहे. 2 बॉल 11 हा बॉल निर्णायक होता आणि तो निर्णायक बॉल फेकला. आकाश टकले जे करायचं होतं ते त्यांनी केलंय. चेंडूला निर्धाव आणि मॅचचा रिझल्ट समोर. शेवटचा बॉल आहे आणि मॅच मात्र इथे संपली आता मैदानामध्ये. हार्दिक अभिनंदन टीम गावठाण, सतीश श्रुती गावदेव गावठाण आणि आता यानंतर त्यांच्या विरुद्ध फाईट करेल टीम किरवली. या पण टॉस साठी